नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी 50च्या स्टॉकबद्दल बोलणार आहोत, ज्याने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले बघणार आहे त्या कंपनीबद्दल थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. नंतर बघूया त्या कंपनीने जो डिव्हिडंड अनाउन्स केला आहे तो कोणाला मिळणार आहे आणि नंतर बघूया त्या कंपनीचे क्वार्टर 3चे नंबर. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 1975 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 24.35%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5.37 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 5.5 लाख कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 18 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि यामध्ये 6 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 17 जानेवारी 2025. म्हणजे मित्रांनो, जो कोणी SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे शेअर 16 जानेवारीला किंवा त्याच्या पहिले परचेस करेल त्याला SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या 18 रुपयांचा डिव्हिडंडचा बेनिफिट मिळेल. आणि मित्रांनो, हा डिव्हिडंड 24 जानेवारी 2025 पर्यंत पे केल्या जाईल. चला आता बघूया SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे क्वार्टर 3चे नंबर. तर मित्रांनो, हे आहे इयर ऑन इयर बेसिसचे कंपॅरिझन आणि हे आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसचे कंपॅरिझन. आणि मित्रांनो, हे जे इथे आकडे दिलेले आहे हे सगळेचे सगळे कोटी रुपयांमध्ये दिले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इयर ऑन इयर बेसिसवर 28,446 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 29,890 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 28,862 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 29,890 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 28,816 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 30,367 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 29,318 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 30,367 कोटी रुपये. चला आता बोलूया SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 22,942 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 24,235 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 23,631 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 24,235 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 5,874 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 6,132 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,687 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 6,132 कोटी रुपये. चला आता बोलूया SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो,
या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 4,351 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 4,594 कोटी रुपये. आणि मित्रांनो, HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,237 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 4,594 कोटी रुपये. चला आता बोलूया HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या EPS बद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही करोडमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, हा फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 16.06 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 16.94 रुपीज. आणि मित्रांनो, HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15.62 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 16.94 रुपीज. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.